ओम श्री गणेशाय नमः. श्रोतेहो, आपल्यासमोर पांडुरंग आला जेवायला ही कथा सादर करणार आहे. तरी सर्वांनी मनापासून ऐका. रत्नहाराच्या चोरीचा आरोप चोखोबावर ठेवून त्यांना जेव्हा कडक शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा पांडुरंगाने स्वतः येऊन आपल्या ह्या भक्ताचे संकटातून रक्षण केलं. ही गोष्ट सर्वत्र पसरली. त्यामुळे सर्व लोक त्यांचा द्वेष करू लागले होते. म्हणूनच त्यांनी चोखोबांना सांगितले, यापुढे तू गावात राहायचे नाहीस, चंद्रभागेच्या पलीकडे जाऊन राहा. त्यावेळी सर्व लोक चोखोबांना चिडवायच्या उद्देशाने म्हणाले, विठोबाशी तुझ्या सती प्रीती, तरी रावळात नेती तुझ प्रती. दृष्टीशी न देखता रुक्मिणीपती, करिशी व्यर्थ भक्ती कायसा. त्यावर चोखोबांनी त्यांना आपल्या अभंगातून अगदी समर्पक उत्तर दिले. काय उत्तर दिले पहा. उंच लक्ष गावे वासरमणी, दुरून सांभाळली जैसा कमळिनी. ते विरावळी असोनी चक्रपाणी, माझा संभाळ करीतशी. की 2 लक्ष गावे निशापती, परी त्यांची चकोरावरी अत्यंत प्रीती. देवी अनाथ नाथ कृपा मूर्ती, माझे संरक्षण करीतसे. त्यांच्या उत्तराने ब्राह्मण लोक त्यांना म्हणाले, आमच्यासारख्या वेदांत पारंगत असणाऱ्या ब्राह्मणांना शहाणपण शिकवत आहेस. चाललेला वाद जास्त वाढू नये म्हणून चोखोबा महाराजांनी पहिले तरी पांडुरंगाच्या मंदिरासमोर एक दीपमाळा बांधली व तेथे बसून पांडुरंगाचे नामस्मरण करू लागले. एके दिवशी ते असेच पांडुरंगाच्या नामस्मरणात रंगून गेले असताना सोयराबाई त्यांच्यासाठी जेवण घेऊन आल्या आणि त्याच वेळेस पांडुरंगही चोखोबा बरोबर जेवायला बसला. लिंबाच्या झाडाखाली त्यांचे जेवण मजेत चालले होते. या प्रसंगाचे वर्णन करताना महेपती म्हणतात, निंबाची वृक्षाखाली पडली होती दाट सावली, त्या छायेशी बैसो निवनमाळे, चोक्या संगे जीवितसे. देव जीवित असताना निंबाच्या झाडावर बसलेले कावळे झाडावरच्या निंबोळ्या खाली टाकत होते. म्हणून चोखोबा त्या कावळ्यांना उद्देशून म्हणाले. काय म्हणाले ते ऐका. मग कावळ्याशी म्हणे ते वेळी, निंबोळ्याचा कुणी टाकीशी खाली, येथे बैसले वनमाळे त्यांच्या अंगाशी लागती. तरी तो उठो त्वरिता, अनेक शाखेवरे बैसे निश्चिता, ऐसे बोलता वैष्णव भक्त. असं ते बोलल्याबरोबर त्या रस्त्याने जाणाऱ्या एका पुजाऱ्याने हा प्रकार पाहिला. त्याला मोठे आश्चर्य वाटले. इकडे सोयराबाई दही वाढत असताना त्यांच्या हातातील भांडे खाली पडून पांडुरंगाचे पितांबर दह्याने माखले. तेव्हा चोखोबा सोयराबाईंना रागावून म्हणाले, अगं, साक्षात पांडुरंग पाहुणा बनून आपल्याकडे जेवायला आला असताना तो त्यांच्या पितांबरावर दही सांडून ते खराब केलंस. त्यांचे हे बोलणे ऐकून तो पुजारी संतापला. कारण चोखोबा जरी पांडुरंगाविषयी बोलत होते तरी त्याला पांडुरंगाचे दर्शन होत नव्हते. म्हणून त्याला वाटले चोखोबा आपलाच उपहास करीत आहे. त्यामुळे रागाने जाऊन त्याने चोखोबांच्या थोबाडीत मारली व तडक चंद्रभागेत स्नान करून देवळात आला. पण देवळात आल्यावर त्याने पाहिले की पांडुरंगाचा पितांबर दह्याने भरलेला होता व विठ्ठलाचा
गाली सुजलेला होता. तसेच पांडुरंगाचे डोळे पाण्याने भरून आलेले होते. लेकराला काही झाले की माता दुःखे होती. त्याच्या वेदना तिला जाणवायला लागतात. त्याचप्रमाणे आपण चोखोबांना दिलेल्या शिक्षेचे प्रत्यक्ष चिन्ह ईश्वराने आपल्याला दाखविले. हे समजून ब्राह्मणाला पश्चाताप झाला व तो तडक चोखोबापाशी आला व त्यांना म्हणाला, नेनता भक्तीचे महिमान, म्या व्यर्थची केले तुझे छळना. जेवी अमूल्य हिराशी मारुनी घण, आणलाशी न आपणाशी. तुझ मी शिक्षा केली थे तोरावळे शिनले पंढरीनाथ. गाल सुजला देखून मनात, भयभीत मी झालो. तरी आता निज भक्त राया, सत्वर चलावे त्या ठाया. काही उपचार करुनिया, पंढरिया तो शेवावे. असे बोलून त्यांनी चोखोबांचा हात धरला व त्यांना देवळात आणले. मंदिरात प्रवेश मिळाल्याचा चोखोबांना अतिशय आनंद झाला. त्यांनी मोठ्या प्रेमाने देवाला आलिंगन दिले व त्याबरोबर पांडुरंगाच्या गालावर आलेली सोज नाहीशी झाली. चोखोबांना देवळात येण्याची परवानगी मिळाली. ते विठ्ठलाची प्रार्थना करू लागले. चोखा म्हणे मज घ्यावे पदरात, ठेवा माझे चित्त तुमचे पायी. चोखा म्हणे देवा होणी उदार, ठेवा कृपा कर माथा माझ्या. चोखा म्हणे माझा हाची नवस, पूर्वासावकाश देवराया. चोखा म्हणे आजी वाटते उदास. देवाने चोखोबांचा हट लगेचच पुरविला. त्यावेळेस गावकोस घालण्यासाठी अनेक लोक कामास लागले होते. त्यावेळेस चोखोबाने कुठल्या तरी अंतः प्रेरणेने विठ्ठलाचे शेवटचे दर्शन घेतले आणि तेव्हाच अद्भुत शक्तीने ते गाव अकस्मात कोसळले. त्यात अनेक लोक मरण पावले. त्यात चोखोबांचा अंत झाला. तो दिवस शके 1260 वैशाख वद्य 5चा होता. 8 दिवसानंतर पांडुरंगाने नामदेव महाराजांना चोखोबांच्या अस्थी आणण्यासाठी पाठवले. पाठवताना विठ्ठलाने नामदेवांना सांगितलं की ज्या अस्थीतून विठ्ठलाचा आवाज येईल त्याच अस्थी चोखोबांच्या आहेत. पांडुरंगाच्या आज्ञा होताच नामदेव महाराज गाव कोसाजवळ आले व तेथील अस्थीमधून चोखोबांच्या अस्थी शोधू लागले. त्यावेळेस काही अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असे शब्द निघत असलेले त्यांच्या कानावर आले. त्या चोखोबांच्या अस्थी आहेत हे नामदेवाने जाणले व त्या सर्व गोळा केल्या. त्या सर्व अस्थी घेऊन ते देवळात आले. चोखोबांच्या अस्थीतही विठ्ठल प्रेम आहे हे पाहून नामदेवासारखा विठ्ठल भक्तही गहिवरला. चोखोबांच्या अस्थी पांडुरंगाने मोठ्या प्रेमाने आपल्या पदरात घेतल्या. त्यावेळेस ही अस्थीतून विठ्ठल नामाचा गजर होतच होता. त्या अस्थी महाद्वारी पुरल्या व त्यावर समाधी बांधण्यात आली. संतांनी मोठा जय जयकार केला असे चोखोबा महाराजांचे संक्षिप्त चरित्र आहे. पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.